सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ती पोस्ट अशी आहे की चीनने 10G नेटवर्क लॉन्च केले आहे. आता या मागचं नेमकं सत्य काय आहे हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि मुळात हा जो फोटो आहे हा व्ह्यूजसाठी क्रिएट केलेला आहे, त्यामुळे प्लीज यावर विश्वास ठेवू नका, कारण की सध्या जगामध्ये फक्त 5G हे वापरले जात आहे आणि 6G यावर संशोधन चालू आहे. आता या फोटो मागचं मेन सत्य काय आहे मी तुम्हाला सांगते. सो 10 Gbps ब्रॉडबँड स्पीड, हो, चीनमधील हुआई आणि चायना युनिकॉर्न यांनी 10 Gbps 10 GB पर सेकंड या वेगाने चालवणारे फायबर ऑप्टिक्स ब्रॉडबँड इंटरनेट म्हणजे 10G ब्रॉडबँड सुरू केले आहे. आता हे घरगुती वायफाय केबल इंटरनेटचे जे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये 10 गिगाबिट्स प्रति सेकंद या वेगाने फायबरद्वारे डेटा ट्रान्सफर होतो. सोशल मीडियाने या पोस्टसाठी 10 Gbps ब्रॉडबँडला चुकीच्या पद्धतीने म्हणजेच मोबाईलचे 10G नेटवर्क म्हणून दाखवले आहे, म्हणूनच ही कन्फ्युजन क्रिएट केली आहे. आता 2G वर साधा मेसेज जाण्यासाठी वेळ आपल्याला लागायचा, तर आता 5G वर 2 ते 3 GBचा चित्रपट काही सेकंदात डाउनलोड होतो. ऑनलाईन बँकिंग, UPI पेमेंट्स, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षण आणि ई-कॉमर्स म्हणजेच फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या गोष्टी या नेटवर्कमुळेच शक्य झाल्या आहे. जगभरात कुठे हाय डेफिनेशन व्हिडिओ कॉलिंग, OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग आणि ऑनलाईन गेमिंग सहज शक्य झाले आहे. ह्याच ऑटोमेशन म्हणजे 5Gमुळे स्मार्ट होम्स शिवाय ऑटोमॅटिक फॅक्टरी, डॉक्टरद्वारे केली जाणारी रिमोट सर्जरी सुद्धा यांनी शक्य झाली आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये त्याचे डिसएडव्हान्टेजही खूप आहे, जसं की सायबर गुन्हे आणि सुरक्षिततेचा धोका. जसे इंटरनेटची स्पीड वापरली जाते तसे ऑनलाईन फ्रॉड, हॅकिंग, डेटा चोरी आणि सायबरचे गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. आणि सगळ्यात मोठा म्हणजे आजच्या यूथवर होणारा परिणाम, मानसिक आरोग्यावर परिणाम. हाय स्पीड इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये डिजिटल व्यसन आणि डोळ्यांचे आजार आणि एकाकीपण वाढलं आहे. त्यामुळे हे जे पोस्ट होती त्यामागचं रिअल कारण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्यासोबतच स्क्रीनिंग टाइम कमीत कमी जर वापरला तर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू परत नवीन ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय.